चला, आजच्या विषयाची सविस्तर चर्चा करूया. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे हो. आणि विषय आहे ॲझोर ब्लॉब स्टोरेज. आता हे नाव ऐकून थोडं तांत्रिक वाटू शकतं, पण आज आपण हे अगदी सोपं करून सांगणार आहोत. नक्कीच. असं समजा की आज आपण स्क्रॅच पासून आपलं स्वतःचं एक डिजिटल गोदाम बांधायला शिकणार आहोत. डिजिटल गोदाम. हो, एक असं गोदाम जे कधीच भरणार नाही, अमर्याद आहे, जिथे काहीही कितीही ठेवू शकता आणि महत्वाचं म्हणजे ते कमी खर्चात कसं चालवायचं हेही आपण पाहणार आहोत. उत्तम. म्हणजे हा विषय फक्त डेव्हलपर्ससाठी नाही, अजिबात नाही. ज्यांना आपला डिजिटल डेटा कुठे आणि कसा सुरक्षित राहतो हे जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी ही चर्चा महत्वाची आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला. तर कुठल्याही बांधकामाची पहिली पायरी म्हणजे पाया. बरोबर. या मॉड्यूलमध्ये सुरुवातीलाच एक शब्द येतो, अनस्ट्रक्चर्ड डेटा. आता याचा नेमका अर्थ काय होतो? खूप चांगला प्रश्न. बघा, स्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे काय, तर व्यवस्थित मांडलेली माहिती. जसं की एक्सेल शीट. अगदी दुकानातल्या मालाची यादी, वस्तूचं नाव, किंमत, संख्या सगळं एका टेबलमध्ये व्यवस्थित बसतं. पण अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे घरातला माळा. घरातला माळा म्हणजे अडगळीची खोली. हो, तिथे काय काय असतं? जुने फोटो, लग्नाची व्हिडिओ कॅसेट, लहानपणीची चित्र. बरोबर. प्रत्येक वस्तू वेगळी, तिचं स्वरूप वेगळं. अगदी तसंच. या सगळ्यांना तुम्ही एका ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये बसवू शकत नाही. इंटरनेटवरचा 80% डेटा हा असाच अनस्ट्रक्चर्ड आहे. आणि ब्लॉब स्टोरेज हे याच डेटासाठी बनवलेलं क्लाउडमधलं एक अवाढ्य गोदाम आहे. वा, म्हणजे आपल्या नकळत आपण हे रोज वापरत असतो. हो तर. वेबसाईटवर दिसणारे फोटोज, व्हिडिओ स्ट्रीमिंग, फाईल शेअरिंग, डेटा बॅकअप या सगळ्या मागे अशीच सिस्टम असते. समजलं. आता या गोदामाचे दोन मुख्य प्रकार दिलेत, स्टँडर्ड आणि प्रीमियम. यात काय फरक आहे? ही निवड पूर्णपणे तुमच्या गरजेवर आणि बजेटवर अवलंबून आहे. ओके. स्टँडर्ड म्हणजे आपलं नेहमीचं विश्वासार्ह गोदाम. समजा एखाद्या स्टार्टअपला प्रोफाईल फोटो साठवायचे आहेत, त्यासाठी प्रचंड वेगाची गरज नाही. तिथे स्टँडर्ड हा उत्तम आणि किफायतशीर पर्याय आहे. आणि प्रीमियम मग कधी वापरायचं? प्रीमियम म्हणजे एकदम हायटेक गोदाम, जिथे SSDs म्हणजे रोबोट्स सारखं काम चालतं. म्हणजे खूप वेगवान. हो, आणि हा वेग फक्त फाईल डाउनलोडसाठी नाही. जेव्हा बिग डेटा ॲनालिटिक्स किंवा मशीन लर्निंग मॉडेल्सना ट्रेन केलं जातं, तेव्हा प्रत्येक मिलीसेकंदाची किंमत असते. तिथे प्रीमियममुळे प्रोसेसिंगचा वेळ कित्येक तासांनी कमी होऊ शकतो. म्हणजे थेट पैशांची बचत होते. अगदी. पण सगळ्यांनाच इतक्या वेगाची गरज नसते. मग खर्च कसा नियंत्रणात ठेवायचा? त्यासाठी काही सोय आहे का? बरोबर. आणि इथेच ॲक्सेस टियर्स ही संकल्पना खूप महत्वाची ठरते. ॲक्सेस टियर्स? हो, ही खर्च वाचवण्याची एक अप्रतिम पद्धत आहे. यात हॉट, कूल, कोल्ड आणि आर्काइव्ह असे 4 स्तर आहेत. अरे वा, हे तर हवामान खात्याच्या बातमीसारखं वाटतंय. हॉट, कूल, कोल्ड. हां, तसंच काहीसं आहे. विचार करा, हॉट म्हणजे किचनच्या ओट्यावर ठेवलेल्या वस्तू. रोज लागतात, पटकन मिळतात. त्यामुळे त्या जागेची किंमत जास्त. बरोबर. कूल म्हणजे कपाटातल्या वस्तू. रोज लागत नाहीत, पण सहज सापडतात. आणि कोल्ड? कोल्ड म्हणजे गॅरेजमधल्या वस्तू. कधीतरी लागतात. आणि आर्काइव्ह म्हणजे माळ्यावर ठेवलेल्या जुन्या पेट्या. ज्या आपण विसरूनही गेलेलो असतो. हो, तिथे ठेवायला जवळपास काहीच खर्च येत नाही. पण त्या वस्तू काढायच्या असतील तर खूप वेळ आणि मेहनत लागते. म्हणजे गरजेनुसार डेटाची जागा बदलून आपण खर्च कमी करू शकतो. अगदी. विचार करा, एका मीडिया कंपनीचं उदाहरण. ब्रेकिंग न्यूजचे व्हिडिओज हॉट टियरमध्ये असतील. कारण ते सतत ॲक्सेस होतात. बरोबर. गेल्या महिन्याचं फुटेज कूलमध्ये आणि 10 वर्षांपूर्वीचं ऐतिहासिक फुटेज जे जपून ठेवावं लागतं ते आर्काइव्ह टियरमध्ये. असं नियोजन करून कंपन्या प्रचंड पैसे वाचवतात. ही खरंच एक महत्वाची माहिती आहे. ठीक आहे, तर गोदामाचा पाया आणि खर्चाचं नियोजन झालं. आता त्यात सामान ठेवायला खोल्या कशा बनवायच्या? मॉड्यूलमध्ये स्टोरेज अकाउंट, कंटेनर आणि ब्लॉब या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. बरोबर. आता आपण आपल्या गोदामाची रचना करणार आहोत. ओके. पहिली गोष्ट स्टोरेज अकाउंट. हा तुमचा एझर नावाचा शहरातला एक युनिक पत्ता आहे. जसा आपला घराचा पत्ता जगात दुसरा कोणाचा नसतो तसाच. आणि या पत्त्याच्या आत येतात कंटेनर. हो, घरात जशा वेगवेगळ्या खोल्या किंवा कपाटं असतात ते म्हणजे कंटेनर. तुम्ही लग्नाचे फोटो, ऑफिसची कागदपत्र असे वेगवेगळे कंटेनर बनवू शकता. या कंटेनरच्या नावाचे काही मजेशीर नियम आहेत असं मी वाचलं. नाव फक्त लहान अक्षरात हवं, 3 ते 63 अक्षरांचं.
हे इतकं काटेकोर का? हा याचं कारण खूप महत्वाचं आहे. हे नाव एका वेब ॲड्रेसचं म्हणजे URLचा भाग बनतं. अच्छा. याचाच अर्थ तुमच्या कंटेनरमधल्या प्रत्येक फाईलला इंटरनेटवर एक स्वतंत्र ॲड्रेस मिळतो. म्हणूनच तुम्ही वेबसाईटवर दिसणारे फोटो थेट ब्लॉग स्टोरेजमधून लोड करू शकता. वाह, म्हणजे त्या नावामुळेच प्रत्येक फाईल जगात कुठूनही ॲक्सेस करता येते. आता या कंटेनरच्या आत आपण आपलं सामान म्हणजे ब्लॉब ठेवतो. हो, ती खरी फाईल. पण मग प्रत्येक प्रकारची फाईल एकाच पद्धतीने ठेवली जाते की त्यातही काही प्रकार आहेत? म्हणजे एक व्हिडिओ फाईल आणि एक लॉग फाईल यांना वेगवेगळ्या प्रकारे हाताळलं जातं का? अप्रतिम प्रश्न. आणि याचं उत्तर आहे नाही. सगळ्या फाईल्स एकाच प्रकारे ठेवल्या जात नाहीत. गरजेनुसार ब्लॉबचे 3 प्रकार आहेत: ब्लॉक, अपेंड आणि पेज. ओके, एक एक करून समजावून सांगा. पहिला ब्लॉक ब्लॉब. ब्लॉक ब्लॉब म्हणजे लेगोचा ठोकळ्यांनी बनवलेली वस्तू. लेगोचे ठोकळे. हो, तुम्ही प्रत्येक ठोकळा वेगळा हाताळू शकता. मोठ्या फाईलसाठी जसं की एखादा सिनेमा हा प्रकार उत्तम आहे. तुम्ही तो तुकड्या तुकड्यांमध्ये अपलोड करू शकता. इंटरनेट जरी मध्येच गेलं तरी जेवढे तुकडे अपलोड झालेत ते सुरक्षित राहतात. आणि अपेंड ब्लॉब, त्याच्या नावातच काहीतरी जोडण्याबद्दल आहे. बरोबर ओळखलं. अपेंड ब्लॉब म्हणजे डायरी किंवा लॉग बुक. तुम्ही त्यात नेहमी नवीन पानं जोडता, पण मागच्या पानांवर जाऊन काही बदलत नाही. याचा उपयोग कुठे होतो? याची खरी ताकद कुठे दिसते माहितीये? विचार करा की लाखो स्मार्ट गाड्या रस्त्यावर धावत आहेत आणि त्या प्रत्येक सेकंदाला आपलं लोकेशन पाठवत आहेत. अरे वा. हा डेटा बदलता येत नाही, फक्त त्यात भर घालता येते. हाच डेटा पुढे सेल्फ ड्रायव्हिंग अल्गोरिदमला शिकवण्यासाठी वापरला जातो. तिथे आपण ब्लॉबची खरी ताकद दिसते. हे जबरदस्त उदाहरण आहे. आणि तिसरा प्रकार, पेज ब्लॉब. पेज ब्लॉब हा क्लाउडमधील कम्प्युटरसाठी म्हणजे व्हर्च्युअल मशीनसाठी असलेल्या हाय परफॉर्मन्स हार्ड ड्राईव्ह सारखा आहे. म्हणजे VHB फाईलसाठी. अगदी. व्हर्च्युअल मशीन्सना त्यांच्या फाईल्समधील कोणत्याही भागातून डेटा अतिशय वेगाने वाचता किंवा लिहिता आला पाहिजे. याला रँडम ॲक्सेस म्हणतात. पेज ब्लॉब हे काम अत्यंत कार्यक्षमतेने करतो. ठीक आहे. तर आता आपल्या गोदामाची जागा ठरली, खोल्या तयार आहेत आणि प्रत्येक प्रकारचं सामान कसं ठेवायचं हेही ठरले. पण सर्वात महत्वाचा प्रश्न, सुरक्षेचा. बरोबर. या गोदामाच्या सुरक्षेचं काय? मी माझ्या सगळ्या गुप्त योजना इथे ठेवल्या आहेत, त्या सुरक्षित आहेत याची खात्री कशी करायची? चांगली बातमी ही आहे की ॲझ्युअर हे एका बँक लॉकर सारखं आहे. बँक लॉकर? हो, जिथे सुरक्षा सिस्टीम आपोआप चालू असते आणि तुम्ही ती बंद करू शकत नाही. याला सर्व्हिस साइड एन्क्रिप्शन म्हणतात. तुमचा सगळा डेटा ॲझ्युअरमध्ये येताच आपोआप एन्क्रिप्ट होतो. म्हणजे त्याला कुलूप लावलं जातं? एक शक्तिशाली कुलूप. आणि यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे लागत नाहीत. ते उत्तम आहे. पण हे सगळं बॅकग्राऊंडला आपोआप होतंय, यावर विश्वास कसा ठेवायचा? म्हणजे यावर काही नियंत्रण ठेवता येतं का? एक अतिशय व्यवहार्य प्रश्न आहे. विश्वास महत्वाचा आहे, पण नियंत्रणाचे पर्याय असणंही गरजेचं आहे. इथेच की मॅनेजमेंट म्हणजे कुलुबाच्या किल्ल्यांचं व्यवस्थापन महत्वाचं ठरतं. ओके. ॲझ्युअर आपल्याला 3 पर्याय देतं. पहिला आणि सर्वात सोपा आहे मायक्रोसॉफ्ट मॅनेज्ड की. म्हणजे बँकेचीच किल्ली वापरायची. अगदी. सगळी जबाबदारी बँकेची. हे सर्वात सोपं आणि सुरक्षित आहे. आणि जर आपल्याला स्वतःची किल्ली वापरायची असेल तर अधिक नियंत्रणासाठी? त्यासाठी दुसरा पर्याय आहे कस्टमर मॅनेज्ड की. म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची खास किल्ली बँकेत घेऊन जाता. तिची जबाबदारी पूर्णपणे तुमची असते. अच्छा. काही कंपन्यांना त्यांच्या नियमानुसार डेटा एन्क्रिप्शनवर असं संपूर्ण नियंत्रण हवं असतं. आणि तिसरा पर्याय? तिसरा पर्याय अजून पुढचा आहे कस्टमर प्रोव्हाइडेड की. हे प्रत्येक वेळी लॉकर उघडताना एक नवीन गुप्त किल्ली वापरण्यासारखं आहे. हे खूप जास्त नियंत्रण देतं, पण तेवढंच किचकट आहे. समजलं. म्हणजे सुरक्षेचे स्तर आपल्या गरजेनुसार निवडता येतात. यात क्लायंट साइड एन्क्रिप्शन नावाचाही एक प्रकार आहे. तो कसा वेगळा आहे? क्लायंट साइड एन्क्रिप्शन म्हणजे एक प्रकारची दुहेरी सुरक्षा. दुहेरी सुरक्षा. हो, तुमची महत्वाची कागदपत्र एका ब्रीफकेसमध्ये लॉक करून मग ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासारखं. म्हणजे तुमचा डेटा तुमच्या कॉम्प्युटरमधनं बाहेर पडण्याआधीच तुम्ही त्याला तुमच्या सॉफ्टवेअरने कुलूप लावता. आणि मग तो एन्क्रिप्टेड डेटा ॲझ्युअरमध्ये जातो. हो, आणि तिथे त्याला ॲझ्युअरच्या सिस्टीमद्वारे पुन्हा एकदा कुलूप लावलं जातं. ज्यांना अत्यंत संवेदनशील डेटा हाताळायचा असतो त्यांच्यासाठी हा सुरक्षेचा सर्वोच्च स्तर आहे. तर अशा प्रकारे आपलं डिजिटल गोदाम आता तयार आहे. आपण पायाभरणीपासून सुरुवात केली, जिथे अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे काय ते समजून घेतलं. हो, मग आपण जागेची निवड आणि खर्चाचं नियोजन म्हणजे ॲक्सेस स्टिअर्स पाहिलं. बरोबर.
त्यानंतर आपण घरासारखी रचना केली, अकाउंट, कंटेनर, ब्लॉब. आणि वेगवेगळ्या प्रकारचं सामान कसं ठेवायचं ते पाहिलं. आणि शेवटी या सगळ्याला एक अभेद्य बहुस्तरीय सुरक्षा कवच म्हणजे एन्क्रिप्शन दिलं. अगदी बरोबर. कोणी डेव्हलपर नसले तरी या गोष्टी समजून घेतल्याने क्लाउडबद्दलची भीती कमी होते. आपले फोटो, व्हिडिओ, ऑनलाईन डॉक्युमेंट्स हे सगळं अशाच सिस्टममध्ये सुरक्षित असतं. हो, हे कळल्यावर एक प्रकारचा दिलासा मिळतो. हे आता काही जादू नाही, तर एक सुव्यवस्थित आणि आपल्या नियंत्रणात असलेली प्रणाली आहे हे स्पष्ट होतं. खरं आहे. श्रोत्यांसाठी जाता जाता एक शेवटचा विचार. नक्कीच. आज आपण प्रचंड डेटा साठवण्याबद्दल आणि तो सुरक्षित ठेवण्याबद्दल बोललो. पण आर्काइव्ह टिअरसारख्या पर्यायांमुळे आपण अक्षरशः आयुष्यभराचा डेटा जपून ठेवू शकतो. माझा विचार हा आहे की ज्या युगात आपण प्रत्येक गोष्ट सेव्ह करू शकतो, तिथे माहिती साठवून ठेवण्याचा खरा खर्च काय आहे? फक्त पैशांचा की आपल्या वेळेचा आणि एकाग्रतेचा सुद्धा? खूप खोल विचार आहे हा. काय जपून ठेवायचं आणि कोणता डिजिटल कचरा विसरून जायचं हे ठरवण्याची आपली क्षमता कमी होत चालली आहे का? यावर नक्की विचार करायला हवा.